ऐसे और भी वीडियोस के लिए ना एकच पॉईंट बरोबर संघ खेळतोय. पहिला चेंडू मिस टायमिंग फटका, शॉर्ट कव्हरला संधी होती झेल घेण्यासाठी, परंतु हा हाफ चान्स होता क्षेत्ररक्षकासाठी. मिस टायमिंग फटका बॅकफुटवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षय राणेचा, आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर थोडीशी धोक्याची घंटा देखील वाजली होती. एक धाव पूर्ण झाले, सांघिक धावसंख्येचं खातं ओपन झालं या धावफलकावरती, आणि प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज जर पाहिला तर ज्याने बहारदार कामगिरी केली या गोलंदाजीत, रोहन साळगावकर गोलंदाजी मार्कवरती. एके स्पोर्ट्स बरोबर संघ पुन्हा एकदा तीच चूक बहुधा करताना पाहायला मिळतोय, जी चूक त्यांनी पहिल्या सामन्यात केली होती. तब्बल 3 झेल सुटले होते, यावेळेस देखील एक झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला, आणि स्ट्राईक एंडवरती आहे विनय. यावेळी जर पाहिली तर बोटांची जादू मैदानात दाखवले. ऑफ ब्रेक चेंडू लेफ्ट हँडरसाठी जो हलका स्विंग होत असताना बाहेर निघाला. विकेट किपर विकास कदम याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू या धावफलकावरती. रोहन साळगावकर या कलेसाठी ओळखला जातो, गोवा राज्यातील एक चर्चेतील नाव. यावेळी जर पाहिलं तर फ्लिक्सचा फटका, मनगडाचा वापर करणारा चेंडू वळवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या धावफलकावरती. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक मार्गक्रमणावरती, आणि या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान जर पाहिलं तर कुठेतरी आक्रमण रोखलं जात आहे रोहन साळगावकर या गोलंदाजाकडून. काय सचिन बोलशील या गोलंदाजाच्या बद्दल? नक्कीच खूप चांगली गोलंदाजी, दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला प्राप्त असलेला गोलंदाज. यावेळेस बघा खूप सुंदर फटका, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, 30 सर्कलच्या आतून जोपर्यंत क्षेत्ररक्षक सीमारेषेपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चांगलं फील्ड झालंय, आणि फलंदाजांनी देखील बहुधा 3 धावा पूर्ण केल्या त्या मैदानावरती. एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचं क्षेत्ररक्षणात थोडीशी कामगिरी कमी पाहायला मिळाली, परंतु या सामन्यात ती कामगिरी भरून काढण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या चेंडूवरती हाफ चान्स होता क्षेत्ररक्षकासाठी, झेल तिथे सुटलं, परंतु नक्कीच ज्या झालेल्या चुका मागील 2 सामन्यात, या सामन्यादरम्यान चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचा संघ. यावेळी स्विचिटचा फटका, डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, वेगात गतीने चाललाय चेंडू सीमारेषा पलीकडे. विनय पावणुजीच्या बॅटमधून आजच्या पूर्ण दिवसामध्ये हे स्विच हिटचे फटके बहारदार पाहायला मिळाले. ज्या वेळी या फटक्यांचा प्रयत्न मैदानात झाला विनय पावणुजी या बॅटरकडून, त्यावेळी हे फटके सफल देखील ठरले. कमालीचा हा फटका 4 धावांसाठी. नक्कीच या फलंदाजाकडे ही ताकद आहे नक्कीच स्विचिटचे फटके खेळण्याची. मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं होतं याच स्पर्धेत ज्या संघानं विजयश्री प्राप्त केली होती, त्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना देखील विनयने याच फटक्यांच्या जोरावरती चांगली फलंदाजी केली होती, आणि आज पुन्हा एकदा अगदी पहिल्या सामन्यापासून विनय स्विचिटचे फटके खेळत असताना. इथे जर पाहिलं तर स्लॉग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न मनोमन इरादा होता. जर पाहिलं तर चेंडू फुलर लेनचा थोडासा जर पाहिला तर स्विंग होत असताना उजव्या यष्टीवरून सर्व विकेट किपरकडे ट्रॅव्हल होतोय. अंतिम चेंडू निर्धाव असेल, आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा या धावफलकावर. फलंदाजी करताना तुझ्या मनात कोणती धावसंख्या असेल, की तू फलंदाजी करत असतास तर किती धावांचं टार्गेट तू ठेवलं असतं प्रतिस्पर्धी संघासमोर? खेळपट्टीचा विचार केला मागील 2 दिवसामध्ये तर ही खेळपट्टी फलंदाजासाठी नंदनवन ठरते, आणि संध्याकाळच्या 17 दरम्यान अगदी धावा देखील पूर्ण केल्या जातात. त्यामुळे 6 षटकादरम्यान 60 ते 65 धावा खूप महत्त्वाच्या असतील. दुसऱ्या षटकाची सुरुवात, पहिला चेंडू जर पाहिला तर डाव्याष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील होतं झेलबाजसाठी, परंतु पंचांचा इशारा स्वे चेंडूचा येतोय. मुन्ना परब गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अतिरिक्त धावा खर्च करत असताना सुरुवात करतो या षटकाची, आणि अतिरिक्त धावाने सांघिक धाव संख्या 10 धावा या धावफलकावरती. या खेळाडूने मागील सामन्यात बहारदार फटकेबाजी केली होती या संघासाठी. 43 धावांची खेळी 21 चेंडूवरती, आणि त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील हा खेळाडू ठरला होता, जो या दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती. यावेळी शॉर्ट चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू, पुलचा फटका, डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू एका टप्प्यानंतर जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो हाफ ट्रॅकर चेंडू, शफल होऊन फटका खेळणं. अगदी ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता त्याच ठिकाणी हा फटका डीप लॉंग लेगच्या दिशेने 4 धावांसाठी, आणि या चौकाने सांघिक धाव संख्या 14 धावा या धावफलकावरती. दुसरं पॉवर प्लेचं षटक, मुन्ना याच्या वरती ही जबाबदारी. पहिला चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणार, आणि त्यानंतर जर पाहिलं तर धीम्या गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी सहजरित्या पूर्ण केला दोन्ही फलंदाजांनी. 16 धावा या धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ज्याप्रमाणे मोठे फटके खूप महत्वाचे पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी, त्याचप्रमाणे सिंगल डबल धावा देखील. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने शॉर्ट पुलचा फटका, मिड विकेटच्या वरून चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. अक्षय राणे या फलंदाजाने.
नक्कीच अक्षय राणे, विनय पावणोजी या खेळाडूंचा विचार केला, पिकेस्पूर रेडीचा संघाचा विचार केला तर करो अथवा मरो ही स्थिती त्यांना उद्भवते या मैदानावरती. शर्तीचे सर्व प्रयत्न आज पणाला लावत खेळ करावा लागेल या मैदानावरती, कारण जर हा सामना जिंकला तर कुठेतरी अस्तित्व टिकेल या स्पर्धेत, परंतु जर हा सामना गमावला तर नक्कीच पूर्णपणे गाशा गुंडाळावा लागेल. म्हणूनच प्रत्येक शर्तीचे प्रयत्न करताना हे दोनही फलंदाज या मैदानावरती आपण पाहतोय. नक्कीच मोठी धावसंख्या बनावावी लागेल. मैदानात पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला 60 ते 65 धावा एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाच्या विरोधात लावाव्या लागतील या धावफलकावरती, कारण समोरचा देखील एक बलाढ्य संघ ज्याने आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या बनवली. यावेळी स्विजिटचा बहारदार फटका, कलात्मक फटका अक्षय राणेच्या बॅटमधून. यावेळी चेंडू जर पाहिला तर डीप बॅकवर्ड पॉइंटला जाईल, सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 मोठे आक्रमक फटके मैदानात पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी अक्षय राणे याच्या बॅटमधून मैदानात निघताना पाहायला मिळत आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर हा चेंडू आणि हा कमालीचा फटका देखील डीप बॅकवर्ड पॉइंटला. नक्कीच क्रिकेट आजकाल जर बघितलंय सुमित तर नक्कीच क्रिकेट बदलताना आपण पाहतोय. आपल्याकडे ॲक्शन रिप्ले देखील पाहण्याची संधी आपल्याला आज पाहायला मिळते. काही काळ जर बघितला यापूर्वी सगळ्या सुविधा नव्हत्या, परंतु आज गौरव सावंत, संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून, खास करून tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला ही संधी उपलब्ध झाली आणि त्याचा फायदा आपण आज अगदी सुरेखरित्या घेतोय. यावेळी चांगला फटका, फ्रंटफूटचा वापर करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. कमालीचा सूर मारत असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने केलाय. टॉसच्या वेळी नक्कीच सांगितलं होतं की आम्ही क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करू. एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाच्या कर्णधाराने आणि तीच मैदानात कामगिरी पाहायला मिळते. सर्वतोपरी झोकलं जाते क्षेत्ररक्षणात आता एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडून, कारण माहीत आहे हा देखील सामना खूप महत्त्वाचा आहे. या जर सामन्यात विजय प्राप्त केला तर अजून 2 गुण मिळतील आणि नक्कीच सोपं बनेल पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी. यावेळी मिसटायमिंग फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने, परंतु बॅटचा टॉप एज लागत असताना फ्लाइंग स्लिपच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक तैनास त्या ठिकाणी हा झेल मात्र जातो आणि पहिला धक्का बसतोय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. 27 या धावसंख्येवरती विनय पावणोजी माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. वैयक्तिक कोट्यात जर पाहिलं तर 5 चेंडूंचा सामना करत असताना 5 धावा निघाल्यात विनय पावणोजी या बॅटरच्या बॅटमधून. नक्कीच महत्वपूर्ण सामना पीके स्पोर्ट रेडी संघासाठी बघितला तर, आणि विनयकडून या सामन्यात आशा होती, परंतु त्या आशेवरती काहीसं पाणी फिरवलंय विनय पावणोजी या खेळाडूंना. केवळ 5 चेंडू 5 धावा या विनयच्या बॅटमधून निघाल्या आहेत. खरं तर एक मोठी आशा होती विनयच्या बॅटमधून 25-30 धावा बहुधा या सामन्यात निघतील, परंतु विनय हा माघारी परतलाय सुमेध. आणि त्यानंतर आता पूर्णपणे या खेळाडूवरती भवितव्य असेल पीके स्पोर्ट रेडी संघाचं. हल्ली जर आपण पाहिलं PPL ची स्पर्धा, त्या स्पर्धेत देखील गणेश कुबलने 5 चेंडू 5 षटकार खेळलेत. आणि हे मैदान जर बघितलं गणेशचं घरचं मैदान आहे, म्हणजेच आशा असेल नक्कीच गणेशच्या बॅटमधून या सामन्यादरम्यान काही धावा आणि काही उत्तुंग षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळतील अशी. नक्कीच आज गणेश कुबल याचा सामना होता आणि त्याचमुळे प्रेक्षकांची देखील गर्दी होती, कारण घरच्या मैदानावरती गणेश कुबल खेळताना प्रेक्षकांना पाहायचा होता. परंतु मागील 2 सामन्यात थोडंसं निराश केलं, परंतु हा सामना खूप महत्त्वाचा पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी. त्या 2 गुणांसाठी खूप महत्त्वाचा हा सामना, विजय मिळवणं हा खूप महत्त्वाचा सामना पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी. आणि जर पाहिलं तर आता वन डाऊन बॅटर म्हणून संघाचा कर्णधार स्वतः शिलेदार मैदानात गणेश कुबल येताना पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असेल, थोडंसं नक्कीच स्वतःला सांगावं लागेल, अंतिम षटकापर्यंत मैदानात राहावं लागेल मोठी धावसंख्या उभारण्यासाठी गणेश कुबल याला, आणि या एका सामन्यादरम्यान ती महत्त्वपूर्ण खेळी करावी लागेल. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल घेऊन ओव्हरसीज खेळाडू एके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाकडून रोहन साळगावकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. यावेळी चांगला चेंडू, लेन चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा. जर पाहिलं तर आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता या लेन चेंडूवरती अक्षय राणे या फलंदाजाकडून, परंतु चांगल्या चेंडूने फलंदाज अक्षयाला मात्र नक्कीच बाद केलंय. बॅटची इंदुकशी कट घेत असताना चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. एक साधं सोपं झेल विकास कदम याच्यासाठी आणि दुसरा धक्का बसतोय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. अक्षय राणे याला देखील समजलं नाही की चेंडू कधी बॅटला स्पर्श करून विकेट किपरकडे गेला, कारण एक चांगला चेंडू लेन चेंडू मैदानात पाहायला मिळालाय रोहन साळगावकर या गोलंदाजच्या माध्यमातून. नक्कीच पीके स्पोर्ट रेडी संघाचा जर विचार केला, पहिल्या 2 षटकांदरम्यान सगळं काही अलबेल वाटत होतं. एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बनताना पाहायला मिळत होती अक्षय राणे 7-7 विनय पावणोजी दरम्यान, परंतु विनय पावणोजी बाद झाला. त्यानंतर आलेला नवीन फलंदाज देखील गणेश कुबल नॉन स्ट्रायकिंगवरती असताना
फलंदाज अक्षय राणे हा माघारी परततोय. म्हणजे जी सफलता अति आवश्यक होती ती सफलता AK स्पोर्ट वरवडे संघाला पाहायला मिळते या मैदानावरती. AK स्पोर्ट संघ देखील विचार करत असेल कुठेतरी हा सामना जिंकावा आणि त्यानंतर या स्पर्धेतील जो गणित आहे ते काहीसं सोपं करावं या विचारात देखील असेल AK स्पोर्ट वरवडे संघ. म्हणूनच हे आव्हान काहीसं प्रतिस्पर्धी संघाला एका कमी धावसंख्येवरती रोखण्यासाठी वारंवार शर्यतीचे प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वीच्या पहिल्या षटकाचा विचार केला चांगली गोलंदाजी, दुसरं षटक काहीसं महाग ठरलं, परंतु तिसऱ्या षटकात रोहन साळगावकर पुन्हा एकदा कमाल करण्याच्या उद्देशानं गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विकी नाईक स्ट्रायकरमध्ये सज्ज असताना सुमेध 2 बाद 27 धावा ही स्थिती या धावपलकावरती. रोहन साळगावकर विकेट मिळवतो आपल्या संघाला. यावेळी ऑन साईडला हलक्या त्याने दिशा दिली चेंडूला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न यष्ट्यांवरती सर्व काही मैदानात पाहायला मिळालं, परंतु हे एक धाव पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्या 28 धावा या धावपलकावर. जोखमीची धाव होती आणि ती धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाने केला. या क्षणाला जर पाहिलं तर 28ला 2 बाद ही स्थिती पाहायला मिळते आणि या क्षणी ही जोखमीची धाव घेणं हे आवश्यक नव्हती या दोन्ही फलंदाजांसाठी, कारण संघ जर पाहिला तर धावांसाठी संघर्ष करतोय. प्रथम फलंदाजी निवडली या संध्याकाळच्या 17 दरम्यान वरवडे क्रिकेट संघाच्या विरोधात. नक्कीच सुमेध मित्र हा धाडसी निर्णय म्हणेल, कारण आपण बघतो टेनिस क्रिकेटचा खेळ आणि खास करून ज्याच्यावेळी टेनिस क्रिकेटचे सामने असतात जो जो कर्णधार नाणेफेक जिंकतो त्याच्याकडून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं, परंतु दुपारच्या सत्रात देखील नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी निवडली यावेळेस गणेशने. नक्कीच हा धाडसी निर्णय समजला जाईल बहुतेक. 29 धावा या धावपलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती विकी नाईक. या दोन्ही फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल या सामन्यादरम्यान. यावेळी बाहेरचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता फलंदाज विकी नायकाचा, परंतु उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्सकडे. स्पेल चेंडूचा अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल होईल. धावपलकावरती 30 धावा. पहिल्या स्पेलचा विचार केला तर 9 धावा खर्च केला, परंतु दुसऱ्या स्पेल दरम्यान विकेट प्राप्त केली या गोलंदाजाने. यावेळी शॉर्ट ऑन पुलचा फटका. आडव्या बॅटने चेंडू वळवला डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकी नाईक याचा होता, परंतु थांबवण्यात आलाय. फक्त एकच धाव्या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 31 धावा या धावपलकावर. नक्कीच विकी नाईक या फलंदाजाने देखील खूप निराश केलं या स्पर्धेदरम्यान, कारण गोलंदाजी त्याच्याकडून झाले, परंतु जी फलंदाजीत खरं तर कामगिरी आवश्यक होती ती कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. म्हणूनच काहीसा दबाव देखील हा गणेशवरती पाहायला मिळतोय आणि म्हणूनच दबावाखाली असलेला गणेश यावेळेस स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मैदानावरती चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर 31 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील. यावेळेस बघा पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, मोठा फटका टोळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या काहीसा समोर उभा आहे, परंतु नक्कीच बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क. चेंडू निर्धाव. हलकसा अपील, मात्र पंचांनी अपील फेटाळलंय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या ही 31 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात असताना. रोहन साळगावकर याचा 2 स्पेल पाहिले तर 13 धावा खर्च करण्यात आले. एक महत्वपूर्ण विकेट आणि या षटकाचा विचार केला तर फक्त 4 धावा खर्च करणारा हे षटक पाहायला मिळालं. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मिश्रण या गोलंदाजीत पाहायला मिळते. काही चेंडू ऑफ ब्रेक, काही चेंडू लेग ब्रेक आणि त्याचबरोबर काही चेंडू लेन जे वेगात गतीने टाकले जाते आणि त्याचमुळे काहीशी त्रासदायक ठरणारी ही गोलंदाजी PK स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला कारणीभूत ठरली. आतापर्यंत विचार केला धावसंख्येचा तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा या धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अर्ध्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. टॉस विजय झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा हा निर्णय PK स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा नक्कीच येणाऱ्या काळात मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत 10च्या सरासरीने धावा निघते PK स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी आणि मैदानात जर पाहिलं तर गणेश कुबल याची साथ देत असताना विकी नाईक हा फलंदाज. दोन्ही खेळाडू नक्कीच विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात, परंतु ती विस्फोटक फलंदाजी या क्षणाला आणि या सामन्यादरम्यान करणं हे अपेक्षित असेल या दोन्ही फलंदाजांकडून. चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती. लेफ्ट हँडर गोलंदाज, राईट हँडर गोलंदाज पाहायला मिळतोय केतन तिरलोटकर हा गोलंदाज. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साईडला जमलेलगतचा हा फटका. मिडविकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 32 धावा या धावपलकावर. केतन तिरलोटकर याने देखील प्रभावित केलं आपल्या गोलंदाजाने. मागील सामन्यादरम्यान देखील अगदी महत्त्वपूर्ण षटकादरम्यान त्याची देखील प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या या दिवसामध्ये AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासाठी.
यावेळी जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत असताना चेंडू सरळ विसावलाय विकेट किपर विकास कदम याच्या हातामध्ये. आणखी एक धक्का बसतोय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. आणि जर पाहिलं तर गणेश कुबल याही सामन्यात निराश करत असताना 1 या धावसंख्येवरती माघारी परततोय. 4 चेंडूंचा सामना केला. कुठेतरी एक मोठी खेळी होणं महत्त्वाचं होतं पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी, परंतु गणेश कुबल याची ही विकेट मिळवली. केतन तिर्लोटकर याने कमालीची गोलंदाजी. सांघिक धावसंख्या जर पाहिले तर धावफलकावरती 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. निराश करतोय संपूर्ण स्पर्धेत गणेश कुबल. ज्या गणेशकडून खरं तर आशा होत्या, अपेक्षा होत्या, त्या आशा अपेक्षांचं बोझ वाहताना काहीसा निराश केलाय गणेशने या संपूर्ण स्पर्धेत. तिसऱ्या सामन्यात देखील कशी खालावलेली कामगिरी, परंतु ही खालावलेली कामगिरी उंचावण्यासाठी स्ट्राईक एंडवरती सज्ज असेल निखिल कांबळे. यावेळेस बघा पहिला चेंडू, आक्रमण करण्याचा इरादा, पहिला चेंडू, फटका तर जोरदार हवेत विसावलाय, मात्र चेंडू खाली आलाय. क्षेत्ररक्षक रिप्लेच्या माध्यमातून झेल आपण पाहणार आहोत कशा प्रकारे त्या ठिकाणी झेल टिपला जातोय. शरीराचं संतुलन, बॅलन्स अतिशय सुरेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने ठेवलाय. सतत तो बराच काळ हवेत राहिलेला चेंडू, नजरा त्या चेंडूवरती विसावल्या होत्या आणि एक अतिशय दर्जेदार सुरेख झेल टिपल्यानंतर अजून एक धक्का पीके स्पोर्ट्स रेडी संघाला. सुमेध, एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो की उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर इनसाइड आउटचा फटका, वाईडिश लॉंग ऑफला. हे कमालीचं झेल. स्वतःच्या शरीरावरती नियंत्रण ठेवलं आणि नक्कीच सूर्याची किरणे देखील डोळ्यावरती येत होती, परंतु चांगलं जजमेंट या झेलसाठी. अखेरच्या क्षणापर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि हे कमालीचं झेल टिपलं. निखिल कांबळे गोल्डन डकचा शिकार बनलाय. 4था धक्का पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 32 धावा. एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ ज्याप्रमाणे फलंदाजी चांगली कामगिरी करतोय, आता गोलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणात देखील आता सर्वोत्तम कामगिरी करताना मैदानात पाहायला मिळतोय. केतन तिर्लोटकर याने बॅक टू बॅक विकेट मिळवले. ऑन हॅट्रिक वरती असेल, संधी असेल आता हॅट्रिक संपादन करण्याची. या स्पर्धेत आपण जर पाहिलं तर 5 चेंडूवरती 5 षटकार. कालच्या दिवसामध्ये दर्शन बांदेकर याच्या बॅटमधून 4 चेंडूवरती 4 षटकार पाहायला मिळाले. सोहेल शेख याच्या बॅटमधून कालच्या दिवसामध्ये फायफर देखील पाहायला मिळाला. विकेटचा 5 विकेट पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळालेत रुपेश तांडेल या खेळाडूकडून आणि हा इतिहास आहे या स्पर्धेचा या वर्षातील. यावेळी चांगला चेंडू अगदी ब्लॉक होलमध्ये टाकलाय, खोदून काढलाय समोरच्या दिशेने. अलॉंग दी कार्पेटचा फटका, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चांगलं. मुन्ना परब याचं आणि परतीची फेकी तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती. 33 धावा या धावफलकावर. 4थं षटक प्रगतीपथावर आणि या षटकाचा विचार केला तर आता 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केले जातात गोलंदाज केतन तिर्लोटकर या गोलंदाजच्या माध्यमातून. जितेंद्र नागोजी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर स्ट्राईक एंडवरती विकी नाईक या संघाचा ओव्हरसीज खेळाडू. या खेळाडूला अंतिम षटकापर्यंत मैदानात राहावं लागेल. मोठ्या फटक्याबरोबर संयमी खेळ देखील दाखवावा लागेल, कारण येणाऱ्या अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आणि या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ देखील बाकी. चांगला चेंडू, आणखी एक वेगवान चेंडू ब्लॉक होलमध्ये. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू पूर्णपणे निरुत्तर करणारा हा चेंडू. फलंदाज विकी नाही गेला केतन याचा. सर्वतोपरी जर पाहिलं तर या चेंडूवरती पाहायला मिळतं गोलंदाज केतन याच्याकडून अचूक टप्प्यावरती आणि त्याचबरोबर अगदी धारदार गोलंदाजी एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या 33 धावा या धावपलकावर. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, शॉर्ट स्क्वेअर चेंडू बराच वेळ हवेत. विकेट किपरचा प्रयत्न विकास कदम याचा या झेलसाठी. प्रयत्न खूप चांगला होता, बरीच अंतर कापत असताना ह्या झेलसाठी प्रयत्न होता विकास कदम याचा, परंतु अंतिम क्षणी जर पाहिलं तर मैदानात झेल सुटताना पाहायला मिळते. 2 धावा अंतिम चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 35 धावा धावपलकावरती. खेळ समाप्त झाला 4 षटकांचा आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 35 धावा धावपलकावर. केतन तिर्लोटकर याच्या या षटकादरम्यान फक्त 4 धावा खर्ची करण्यात आल्यात आणि ज्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट, ज्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला देखील बाद करण्यात आलं. गणेश कुबल याची महत्त्वपूर्ण विकेट केतन याच्या या षटकादरम्यान. पस्तीस धावा या धावपलकावरती. 4 बाद ही स्थिती पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाची. हा सामना खूप महत्त्वाचा आहे पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी,
जर या सामन्यात विजय प्राप्त केला तर नक्कीच या स्पर्धेत स्थान कायम असेल. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचे नक्कीच संधी असेल आणि अवलंबून राहावं लागेल प्रतिस्पर्धी संघांवरती पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. परंतु त्यासाठी विजय हा खूप महत्त्वाचा असेल या सामन्यादरम्यान. 5व्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती प्रगणेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये, आणखी एक चांगला चेंडू गोलंदाज प्रगणेश याचा पाहायला मिळतो. सुरुवात जर पाहिले तर सर्वोत्तम चेंडूने केली. ब्लॉक होलचा चेंडू हलक्या हाताने दिशा देत असताना चेंडूचा प्रवास डीप काऊ कोणाला 1 धाव मिळाला या चेंडूवरती जितेंद्र याला आणि एकेरी धावेने सांघिक धाव संख्या 36 धावा धावपलकावर. ज्याप्रमाणे एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाची गोलंदाजी झाली आतापर्यंत जर पाहता सर्वोत्तम कामगिरी गोलंदाजाकडून पाहायला मिळाली या सामन्यादरम्यान. कारण हा महत्त्वपूर्ण सामना एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासाठी देखील. प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवरती रोखावं याच दृष्टिकोनातून संघाचा कर्णधार विकास कदम प्रयत्न करतोय, रणनीती आखतोय. प्रतिस्पर्धी संघांच्या विरोधात फलंदाजांना मात करण्यासाठी क्षेत्ररक्षणात वारंवार बदल देखील केला जातो. कारण राईट हँडर आणि लेफ्ट हँडर हे कॉम्बिनेशन मैदानात पाहायला मिळते पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाकडून. 30 या सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, ज्यामध्ये फ्लाइंग स्लिप शॉट, कव्हर शॉट, एक्स्ट्रा कव्हर 30 या सर्कलच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर शॉट फाईल लेग तैनात. यावेळी पायावरती चेंडू आणि फटका जर पाहिला तर मिड विकेटच्या वरून सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी पहिला आक्रमक फटका विकी नाईक याच्या बॅटमधून आणि या 6 धावेने सांघिक धावसंख्या 42 धावा धावपलकावरती. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो पायावरती टाकलेला चेंडू, बॉटम हँडचा चांगला वापर आणि प्रॉपर टायमिंग देखील. चांगलं टायमिंग साधत असताना हा चेंडू पाठवला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी 42 धावा धावपलकावर. अशा फटक्यांची खूप आवश्यकता असेल पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. नक्कीच या मैदानाचा विचार केला तर चौफेर फटकेबाजीसाठी पोषक असणारं मैदान आणि या खेळपट्टीवरती 6 षटकादरम्यान 65 ते 70 धावा लगाव्या लागतील पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू जर पाहिला तर पुलचा फटका वाईड लॉंग डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि पंचांकडे आता अपील केले गेले रनआउटसाठी आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय रनआउटसाठी. 1 धाव तर पुढे झाले, त्यामुळे 43 धावा असलेल्या धावपलकावर. परंतु तिसऱ्या पंचांकडे आता मागणी करण्यात आली रनआउटसाठी की फलंदाज आपल्या पॉपिंग क्रेसमध्ये सुरक्षित आहे की नाही हे पाहायला जाईल तिसऱ्या पंचांकडून. फलंदाज बाद असेल रनआउटच्या स्वरूपात. आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो ज्याप्रमाणे फेकी झाली आणि अगदी थोड्या इंचासाठी बॅट मागे राहिले विकी नाईक याची. सुंदर कॅमेरा वर्क tenniscricket.in अगदी अप्रतिम कॅमेरा वर्क पाहायला मिळाला आणि रनआउटच्या स्वरूपात विकी नाईक हा फलंदाज माघारी परततो, ज्याने कमालीचे 2 फटके खेचले होते. मागील चेंडूवरच षटकार खेचला होता प्रगणेश याच्या विरोधात, परंतु कमालीची फेकी आणि त्याचबरोबर रनआउटच्या स्वरूपात विकी नाईक हा फलंदाज बाद होतोय. त्रेचाळीस धावा धावपलकावरती पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाकडून जर पाहिलं तर एका बाजूने विकेट देखील गमावल्या जातात आणि धावा देखील बनतायत. आतापर्यंत 43 धावा धावपलकावरती. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पुन्हा परत पाहायला मिळतं. सो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. स्ट्रायकी एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर जितेंद्र नागोजी. नॉन स्ट्रायकी एंडवरती आता नवोदित फलंदाज आणखी एक लेफ्ट हँडर फलंदाज पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाकडून गणेश करगुटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालाय. 5वं षटक सांघिक धावसंख्या 43 धावा धावपलकावरती. इथून जर पाहिलं तर अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या डावामध्ये. प्रगणेश गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट असेल कारण स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर जितेंद्र नागोजी पाहायला मिळतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग फटका, परंतु वाडीश लॉंगॉनला चेंडूचा प्रवास. पहिली धाव वेगात गतीने जरूर पूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो थांबवण्यात आलाय कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालंय वाडीश लॉंगॉनच्या दिशेने. त्या ठिकाणी मुन्ना परब हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल 44 धावा धावपलकावरती. 5वं षटक आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती. आतापर्यंत या षटकादरम्यान देखील चांगली गोलंदाजी प्रभावित करणारा हा मारा पाहायला मिळतोय गोलंदाज प्रगणेश याच्या करवी. जरूर एक षटकार निघाला परंतु कमबॅक करत असताना मोठ्या फटक्यांना रोखलंय मैदानात. यावेळी बॅटची बाहेरील कडा घेत असताना शॉट थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. जो चेंडू
निश्चित स्वरूपात ट्रॅव्हल करत होता डीप थर्डमॅनच्या दिशेने. त्या चेंडूला रोखण्यात आलाय आणि याही चेंडूवरती एक धाव निघत असताना सांघिक धावसंख्या 45 धावा या धावपलकावरती. सिंगल डबल धावांनी सांघिक धावसंख्या ही मात्र आकार घेते या धावपलकावरती. परंतु जे मोठे फटके येणं अपेक्षित आहे पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी ते मोठे फटके कुठेतरी रोखण्यात आलेत प्रगणेश या गोलंदाजच्या माध्यमातून या षटकादरम्यान. यावेळी मोठा फटका ऑन साइडच्या दिशेने मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मिस टायमिंग फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला जातोय. आणखी एक धक्का बसतोय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. जो प्रयत्न मैदानात चालू होता मोठ्या फटक्यासाठी जितेंद्र याचा तो प्रयत्न आता जर पाहिला तर थोडासा निष्फळ ठरतोय. 3 या धावसंख्येवरती जितेंद्र माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. आणखी एक धक्का बसतोय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 45 धावा या धावपलकावर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो डाव्या यष्टीवरती हा चेंडू बाहेर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका आणि कमालीचं झेल मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ जर पाहिला तर धावांसाठी संघर्ष करतोय मैदानात. असं अति महत्त्वाचा विजय प्राप्त करणं खूप महत्त्वाचं पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी या स्पर्धेदरम्यान. आणि मैदानाच्या आतमध्ये आता गणेश करंगुटकर याची साथ देण्यासाठी पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आता गणेश करगुटकर याची साथ देण्यासाठी राकेश पवार हा फलंदाज आणि गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती अंतिम षटक घेऊन अक्षय कदम हा गोलंदाज या देत षटकामध्ये 6 चेंडूंचा खेळ बाकी. या अंतिम षटकातील आणि स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडर फलंदाज लेफ्ट हँडरसाठी डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट एक त्यांना डीप स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर आणि आणखी एक क्षेत्ररक्षक जो पाहायला मिळतो निश्चित स्वरूपात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षकाची रचना जर पाहिले तर लेफ्ट हँडर बॅटरसाठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप वाईडिश लॉंग ऑन 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न करतोय झेल घेण्यासाठी आणि हे प्रयत्न देखील यशस्वी होत आहेत कारण पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गोलंदाज अक्षय कदम याने आणि माघारी परतावं लागेल फलंदाज गणेश करंगुटकर याला 1 या धावसंख्येवरती. आणखी एक धक्का 7वा धक्का बसतोय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. हताशाने निराश मनाने फलंदाज माघारी परत आहेत, बनतायत डगआउटचा शिकार. सांघिक धावसंख्या देखील रोखली गेली धावपलकावरती. 45 धावा 7 बाद धावपलकावरती. विकेटची पडझड आपण मैदानात पाहतोय कायम आहे पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाची कारण मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत. अंतिम षटक प्रगतीपथावरती आणि ते प्रयत्न जर पाहिले तर यशस्वी देखील ठरत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 7वा धक्का बसला आणि मैदानाच्या आतमध्ये आता राकेश पवार याची साथ देण्यासाठी पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाकडून रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती असेल. अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी. 45 धावा या धावपलकावर. पंचेचाळीस 7 बाद ही स्थिती या धावपलकावरती पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाची. अक्षय कदम याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. गौरेश कांबळे स्ट्राईक एंडवरती असेल. यावेळी चांगला चेंडू धीम्या गतीने टाकलाय. थोडीशी बोटं देखील फिरवली या चेंडूवरती आणि जर पाहिलं तर आडव्या बॅटने जो फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज गौरेश कांबळे याचा तो प्रयत्न देखील अपयशी ठरतोय. चांगली गोलंदाजी या अंतिम षटकादरम्यान अक्षय कदम या गोलंदाजाकडून या संघासाठी महत्त्वाच्या धावा रोखल्या जातात आणि त्याचबरोबर जे मोठे फटके मारण्याचे प्रयत्न सातत्याने मैदानात येणाऱ्या फलंदाजाकडून केले जात आहेत त्या फटकांना एक रोधकता लावली जाते मैदानात. यावेळी शॉर्ट चेंडू सुंदर फटका स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्वीपर कव्हरला परंतु क्षेत्ररक्षक त्याही ठिकाणी तैनात. या फटक्याला रोखण्यासाठी आणखी एक विकेट मिळेल गोलंदाज अक्षय कदम याला आणि 8वा धक्का बसतोय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 45 धावा 8 बाद ही स्थिती या धावपलकावरती. विकेट जर पाहिले तर अंतरावरती पडताना पाहायला मिळत आहेत. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ थोडासा नक्कीच निराश पाहायला मिळतोय फलंदाजीत. सांघिक धावसंख्या 45 धावा या धावपलकावर. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका परंतु डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि त्याच ठिकाणी हा फटका फसलाय देखील. एक चांगलं झेल मैदानात पाहायला मिळालं डीप स्वीपर कव्हरला आणि या षटकादरम्यान हे दुसरे विकेट अक्षय कदम याच्या खात्यामध्ये 8वा धक्का बसलाय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 45 धावा या धावपलकावर.
आणखी एक नवोदित फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती राकेश पवार यांची साथ देण्यासाठी यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न. लेग ब्रेक चेंडू, थोडीशी उंची दिली या चेंडूला, फ्लाईट दिली होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर स्लॉक करण्याचा प्रयत्न या नवोदित बॅटरकडून, परंतु हा देखील प्रयत्न जर पाहिला तर यशस्वीच ठरतोय. मैदानात सलगचा दुसरा आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धाव संख्या 8 बाद 45 धावा या धावपलकावर. अंतिम षटकादरम्यान चांगली गोलंदाजी अक्षय कदम या गोलंदाजाकडून चेंडूला वेग न देत असताना अगदी धीम्या गतीची गोलंदाजी सातत्याने मैदानात होते. यावेळी शॉर्ट चेंडू, शॉर्ट पुलचा फटका, आडव्या बॅटने मिड विकेटच्या वरून चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी इतरा पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळी वेग दिला होता चेंडूला अक्षय कदम याने आणि या आखूट टप्प्याच्या चेंडूवरती हा शॉर्ट पुलचा फटका जो सक्सेसफुल होत असताना 6 धावांसाठी निघालाय. या नवोदित बॅटरच्या बॅटमधून षटकार निघालाय. सांघिक धाव संख्या 51 धावा, सांघिक अर्धशतक. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव या ठिकाणी आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या जर पाहिली तर धावपलकावरती 52 धावा, 52 रन असं 8 विकेट. खेळ समाप्त झालाय 6 षटकांचा आणि अंतिम चेंडूवरती हे 1 धाव फलंदाजाच्या बॅटमधून, आकाशच्या बॅटमधून आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 52 धावा या धावपलकावरती. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाने टॉस विजय झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजाने निराश केलं, परंतु लढण्यासाठी स्कोर मैदानात बनवण्यात आलाय. 52 धावा या धावपलकावरती 53 धावांचं लक्ष असेल पीके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासमोर. नक्कीच सुमेध, आपण जर या सामन्याकडे पाहिलं, पहिल्या इनिंगचा विचार केला 36 चेंडूंमध्ये 53 धावांचं आव्हान ठेवलंय. पहिल्या 2 षटकांचा पॉवर विचार केला, तब्बल 12 चेंडूंमध्ये धावा बनल्या होत्या, 27 धावा, परंतु त्यानंतर मात्र 24 चेंडू केवळ 25 धावा. नमस्कार. छत्रपती चषक 2024 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू आणि इथे असणाऱ्या क्रीडा रसिकांना या हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेचं आयोजन छत्रपती मित्रमंडळाचे कॅम्प भटवाडी वेंगुर्ल्यामधील असणारे सर्व इथे असणारे आयोजक या सर्वांचं काम अतिशय उल्लेखनीय. या स्पर्धेसाठी आपण सर्वजण करत असता. आपणा सर्व खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडू आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व क्रीडा रसिक या सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. छत्रपती चषक 2024 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू आणि इथे असणाऱ्या क्रीडा रसिकांना या हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेचं आयोजन छत्रपती मित्रमंडळाचे कॅम्प भटवाडी वेंगुर्ल्यामधील असणारे सर्व इथे असणारे आयोजक या सर्वांचं काम अतिशय उल्लेखनीय. या स्पर्धेसाठी आपण सर्वजण करत असता. आपणा सर्व खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडू आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व क्रीडा रसिक या सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
खेळाडू जो आहे 12th मॅन तो आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. तसेच विनंती असेल देवबाग संघाचा कर्णधार व मातोंड संघाचा कर्णधार आपल्याला आपण देखील कमेंट्री बॉक्स कडे कृपया लवकरात लवकर या. काही क्षणात काहीच वेळेत पुन्हा जाऊया मैदानावरती. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट गेम हा 5वा सामना आज पाहायला मिळतो या मैदानावरती. नक्कीच या दोन्ही संघांचा विचार केला पूर्णपणे चढाओढ पाहायला मिळते. एके स्पोर्ट्स बरोवडे संघाने जर हा सामना जिंकला तर नक्कीच 4 गुणांसह तो देखील संघ पाहायला मिळेल वर्षा वॉरियर्स देवबाग संघासोबत. परंतु जर यापुढील सामना देवबाग संघाने जिंकला तर नक्कीच ते टॉप करतील आजच्या दिवसामधून. परंतु चढाओढ मात्र वाढेल. काय घडेल काय बिघडेल कशा प्रकारे असतील अंतिम समीकरण आज या स्पर्धेची या मैदानावरती पाहणं चुक्याचं हे देखील ठरतंय. या मैदानावरती एक सुंदर मैदान सुसज्ज खेळपट्टी तर विचार केला फलंदाजांना नंदनवन संबोधली जाणार ही खेळपट्टी वेंगुर्ला कॅम्प मैदानाची. आणि या खेळपट्टीवरती आपण या 3 दिवसांमध्ये बोलबाला पाहायला मिळतोय आपल्याला तो क्रिकेटच्या खेळाचा. पंच 1 मिनिट. गणेश बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और स्वागत सवय मैदानावरती नेतर दीपक रडक लढत पाहायला मिळते या दोन बलाढ्य संघादरम्यान. एका बाजूनं विकास कदम, दुसऱ्या बाजूनं गणेश कुबल, हे दोन खेळाडू, दोन कर्णधार. ओव्हरसीज खेळाडूंचा विचार केला विकी नाईक वर्सेस रोहन जागावकर, हे दोन खेळाडू. स्ट्राईक एंडवरती फलंदाज विकास कदम, अजून एक सध्याचा फलंदाज दौलत, ही जोडी. तर गोलंदाज गौरेश कांबळी. पहिला चेंडू वेगवान ऑफटीच्या थोडासा बाहेरील चेंडू हलक्या हातानं स्टीअर करण्याचा प्रयत्न, फटका निघाला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, फील्ड देखील चेंडूला केलाय, परंतु नक्कीच जर थ्रो केला गेला असता, हिट केलं असतं स्टम्प्स वरती, तर फलंदाज काहीच अडचणीत सापडला असता. तेच सांगितलं जातंय गणेशच्या माध्यमातून. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सद्यस्थितीमध्ये गणेश कुबल हा खेळाडू. छोटा पॅकेज बडा धमाका आज पूर्णपणे फलंदाजीमध्ये नाकाम राहिलाय. निराश केलं या खेळाडूनं, परंतु नक्कीच या सामन्यात गोलंदाजी कशा प्रकारे गणेशची असेल हे पाहणं चुकीचं. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू, वेगवान आहे, भन्नाट वेग, परंतु यावेळेस चेंडूला लाईन भरकटली, चेंडूची दिशा भरकटलाय. गोलंदाज टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू बाहेरच्या दिशेला वळलाय. अतिरिक्त एकदा पूर्ण झाले आणि यानंतर धावसंख्येचं खातं हे देखील परावर्तित पाहायला मिळालंय. स्कोरबोर्ड परावर्तित, धावसंख्या ही 2 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 35 चेंडू 51 धावांचं लक्ष असेल या मैदानावरती जर विचार केला गेला तर. 53 धावसंख्येच्या आवडचा पाठलाग करत असताना यावेळेस फुलटॉस चेंडू बॅटवरती आलाय, कैसा चुकलाय त्या ठिकाणी गोलंदाज गौरेश. टप्पा चुकलाय आणि याचाच पुरेपूर फायदा उठवलाय फलंदाज दौलतने. एक वाखणण्याजोगे फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय, नक्कीच तब्बल चौकारासाठी. अप्रतिम फटकेबाजी, 1 बाउन्स चेंडूला पाठवलंय. डीजे मसूरकर, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला विनंती असेल की आपण कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये या. धावसंख्या बघा, स्कोरबोर्ड परावर्तित झालाय चौकारानिशी. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सजवलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑफ मध्ये या ठिकाणी फलंदाजाला जाळ्यात अडकवलं जातंय. एक मोठा फटका, वलयांकित फटका मारण्याच्या प्रयत्नात दौलत माघारी परततोय. दौलत बॅक टू द पवेलियन. खेळ समाप्त. 2 चेंडूंचा 4 धावा या मात्र दौलतच्या नावे पाहायला मिळत आहेत. डीजे मसूरकर. स्पर्धेदरम्यान संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी आगमन होतोय सन्माननीय जयप्रकाश चमणकर साहेब यांचं. वेंगुर्ला पंचायत समिती सभापती यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. अफकरा माजी सभापती सन्माननीय जयप्रकाश चमणकर साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. अजून एक फलंदाज माघारी परततोय. लॉफ्टेड फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज शुभम चिंदरकरची पावलं ही मागे परतताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच विचार केला या सामन्याचं आव्हान खूप मोठं नाहीये, परंतु मापक असं आव्हान. 6 षटकांचा सामना आणि या षटकादरम्यान 53 धावांच्या माराचा पाठलाग करत असताना पहिला फलंदाज एक चौकार मारल्यानंतर बाद झाला. नवोदित फलंदाज अगदी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेलबाद पाहायला मिळाला आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचा विचार केला संपूर्ण भवितव्य असेल आज या मैदानावरती. या 2 संघांचं कशा प्रकारे खेळ असेल. एका बाजूनं
विकास कदम हा संघाचा कर्णधार नक्कीच मैदानात फलंदाजी करताना पाहायला मिळतो, जो सलामीच्या रूपात आलाय. दुसऱ्या बाजूनं केतन तिर्लोटकर हा देखील फलंदाज मैदानात सज्ज पाहायला मिळेल. सन्माननीय जयप्रकाश तबडकर साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. गुलाब पुष्प तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांचं छत्रपती चषक 2024 या स्पर्धेत स्वागत होताना यावेळेस अतिशय सुरेख चेंडू, काहीसा खोलवर टप्प्याचा, पुढे फेकलाय गोलंदाजानं चेंडू, एक सुंदर फटका निघतोय जमनी लगतचा, ज्या फटक्यामध्ये रिक्स नव्हती बाद होण्याची, केवळ जमनी लगत खेळलेला फटका एकेरी धावेसाठी एक सिंगल अगदी सहजरित्या पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या बघा 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज गौरेश कांबळी 2 सफलता आपल्या नावे केल्यानंतर यावेळेस फटका निघालाय, चेंडू हवेत आहे, 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत, लॉंग ऑफ दूरवरून येतोय, मिडॉन देखील प्रयत्न करतोय चेंडूवरती पोहोचण्याचा, परंतु मात्र चेंडू हा दोनही क्षेत्ररक्षकांना पूर्णपणे बीट करत सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि तदनंतर या धावसंख्येत भर पडली जाते ती चौकाराच्या सहाय्यानं. विकास कदमच्या बॅटमधून निघालेला हा फटका रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. टप्पा हा थोडासा पुढे फेकला होता, बॅटपर्यंत नक्कीच चेंडू येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय फलंदाज, अतिशय सुरेखरित्या उचललं जात आहे, चेंडूला भिरकावलं जात आहे ते सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 या धावसंख्येवरती. अजूनही विचार केला उर्वरित चेंडू हे 30 चेंडू बाकी, 8.40 ची सरासरी नक्कीच पाहायला मिळेल आणि धावसंख्येचा विचार केला 42 धावांची असेल आवश्यकता. काय घडेल, काय बिघडेल, कशा प्रकारे होईल सामना, एकंदरीत विचार केला दोन्ही संघांचा. विकास कदम एका बाजूने फलंदाजी करतो, या संघाकडे देखील फलंदाजी आहे, रोहन साळगावकर हा देखील फलंदाज येणं बाकी असेल. आणि जर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार केला गणेश कुबल, विकी नाईक, गौरेश कांबळी या गोलंदाजांचं एक षटक देखील बाकी आपल्याला पाहायला मिळेल. गणेश करंगुटकर हा देखील खेळाडू आहे, या खेळाडूने देखील प्रभावित केलं यापूर्वीच्या सामन्यात तब्बल 5 चेंडू मेडन फेकण्याची किमया देखील या खेळाडूनं साध्य केले. म्हणजेच गोलंदाजी देखील आहे क्रिकेट स्पोर्ट्स रेडी संघाकडे. म्हणूनच अंतिम क्षणापर्यंत जोपर्यंत या सामन्यातील शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत हा सामना पाहणं औत्सुक्याचं ठरतंय या मैदानावरती. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा 30 या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, विकी नाईक गोलंदाजी मार्कवरती, हलक्या हातानं स्टिअर केलाय फटका, कव्हरच्या दिशेनं शॉर्ट कव्हर क्षेत्रात फलंदाज हलकेच फटका खेळतोय आणि तदनंतर एक धाव अगदी सहजासहजी पूर्ण करत स्ट्राईक वरती आणलं जात आहे ते आपला साथीचा खेळाडू बहरात आहे हा फलंदाज विकास कदम. या फलंदाजाला धावसंख्या 12 या आकड्यावरती 1.1 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर विकी नाईक पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण ठीकठाक करताना एक डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट हे 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला तैनात केले गेले आहेत आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी असेल सज्ज. यावेळी चांगला चेंडू हलक्या हातानं हलक्या बॅटने नक्कीच फटका पाहायला मिळतोय, अगदी सहजरित्या खेळलेला फटका, धावसंख्येत एका धावेची भर ही नक्कीच पाहायला मिळते. 13 धावा धावपलकर 2 गड्याच्या मोबदल्यात गोलंदाज सज्ज होतोय. तो विकी नाईक एक गोव्याचा दर्जेदार गोलंदाज, ज्याच्याकडे अनुभव टेनिस क्रिकेटचा भरपूर, तो गोव्यातील नामवंत गुणवान खेळाडू म्हणून ज्याला ती ओळख मात्र आपल्या सिंधुदुर्गात परिचित असणारा विकी नाईक सज्ज होतोय. सुंदर असा फटका, जमनी लगतचा फटका, हा डीप मिड विकेट पर्यंत पोहोचतोय. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक सौरभ साळगावकर स्क्रीनवर येतोय, तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एकेरी धावेनं धावसंख्या पुढे वधारली गेली ती 14 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 27 चेंडू 29 धावा असं सामन्याचं समीकरण पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ गणेश कुबल संघाचं नेतृत्व करतोय. परंतु विकी नाईक मात्र सरतीचे प्रयत्न या मैदानावर आपले सादर करतोय. स्वीज हिट करायचा प्रयत्न विकास कदमचा, मात्र विकास कदमच्या चेंडूला स्पर्श न करता यावेळी मात्र गणेशलाही चेंडूनं चकवा दिला आणि तदनंतर मात्र चेंडू सीमा उल्लंघन होतोय. तो 4 धावांसाठी आणि 4 धावेनं सांघिक धावपलक AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ पोहोचतोय. तो 18 धावा धावपलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. 2 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. गणेश कुबलला सरते शेवटी चेंडूला चकवा दिला, हुलकावणी दिली आणि तोनंतर मात्र चेंडूची पुनरावृत्ती मात्र 4 धावांसाठी 18 धावा धावपलकावर.
26 चेंडू 35 धावा असं सामन्याचं समीकरण हे आपल्याला पाहायला मिळतंय. विकास कदम 6 धावा आणि केतन तिर्लोटकर 3 धावावर हे मात्र मैदानावर. स्वीज हिट करायचा, वारंवार स्वीज हिटचे फटके, हे अनोखे फटके मात्र कुठेतरी धोकादायक आपल्याला पत्करावे लागतील. परंतु आपल्याला नशिबाची साथ ही विकास कदमला मिळते आणि सरतेशेवटी मात्र एकेरी धावेचं रूपांतर हे बहुधा दुहेरी धावेत होतंय आणि धावसंख्या पुढे स्थिरावली गेली ती 20 धावा धावपलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 20 धावा, अजूनही 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो 21 स्फोट वरवडे क्रिकेट संघाला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर क्रीडारसिक या स्पर्धेसाठी पोहोचतात. त्यात आमचे मित्र परिवार, क्रिकेटची भरपूर आवड, आमचे मित्र संतोषजी मरिये, त्याचबरोबर मंदार राऊळ यांचंही आगमन होते. खूप खूप स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुंदर असा फटका येतो. यावेळी मात्र वारंवार स्वीज हिट करायचा हा विकासचा प्रयत्न, मात्र विकास मात्र कुठं हा सपशेल अपयशी ठरतोय. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रतिषटकामागे 10 धावांची सरासरी ठेवत 21 स्फोट वरवडे क्रिकेट संघ 20 धावा धावपलकावर. उर्वरित अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी. 24 चेंडू 33 धावा असं सामन्याचं समीकरण. 24 चेंडू 33 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर अशी देखणी स्पर्धा छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला आयोजित स्पर्धेची संकल्पना, स्पर्धेचं औचित्य छत्रपती चषक 2024ची स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण अनुभवतोय. गेले 2 दिवस ही स्पर्धा आपण अनुभवली आणि आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसात आज 4 बलाढ्य संघ आणि सरतेशेवटी मात्र आज आणखी महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पेकी स्पोर्ट विपक्ष क्रिकेट संघ एके स्पोर्ट वरवडी या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. तुला टॉससाठी विनंती असेल देवबाग संघाचा कर्णधार व मातोंड संघाचा कर्णधार आपल्याला लवकरात लवकर आपण कृपया नाणेफेकीसाठी कमेंट्री बॉक्सकडे या. वीस धावा धावपलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकं 12 चेंडूचा खेळ संपतोय आणि सरतेशेवटी मात्र कर्णधारानं आपल्यावर विश्वास ठेवला तो गोलंदाज सज्ज होतोय. गणेश कुबल अष्टपैलू खेळाडू का म्हटला जातो याचं ज्वलंत उदाहरण मात्र मी मैदानावर देणार, परंतु फलंदाजी मात्र कमी पडतोय. गोलंदाजी मी माझा वर चष्मा गाजवत प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी धावांपासून रोधक लावणारी गोलंदाजी करणार हा विश्वास मात्र गणेशवर आपल्या स्वतःवर आहे. म्हणजे यष्टी मागे काम करतोय तो विनय पावण्याची. गणेश कुबल गोलंदाज सज्ज होतोय. 33 धावा अजूनही जमवायच्या आहेत. 23 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी. 23 चेंडू आणि 33 धावा असं सामन्याचं समीकरण. स्ट्राईकवर मात्र केतन तिर्लोटकर एकेरी धावा जमनीला का चपटका शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पटका. एक्स्ट्रा कव्हर दिशा बाउंड्रीवरनं चेंडू परतीची फेक होते. तोपर्यंत मात्र फलंदाजांना 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले गेले आणि सांघिक धावफलक मात्र पुढे वधारतोय. तो 22 धावा धावपलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात. उर्वरितचे अजूनही 22 चेंडू म्हणजे 31 धावांचं समीकरण हे आपल्याला पाहायला मिळतंय. शपल होऊन आडव्या बॅटनं फलका टोलवायचा होता, मात्र चेंडू हा अंगाला चेंडू शरीराला स्पर्श करत मात्र शॉट सिली पॉईंटवर पर्यंत पोहोचतोय. स्वतः यष्टीरक्षक जाऊन त्यावर चेंडूवर ताबा मिळवतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव म्हणजे 23 धावा धावपलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही या षटकातील उर्वरितचे 3 चेंडू बाकी आहेत. म्हणजे गणेश कुबल या चेंडूवर कुठेतरी गडी मिळवायचा, कुठेतरी ब्रेक थ्रू आपल्याला संघाला मिळवून द्यायचा या इराद्यानं मात्र या संघासाठी गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची, प्रतिस्पर्धी संघाला च्या फलंदाजांना नांगी टाकायस भाग पडायची या हेतून मात्र गोलंदाजी साकारली जाते. स्ट्राईकवर फलंदाज डाव्या हाताचा गोल फलंदाज मुन्ना परब मागील सामन्यात ज्यानं फटके चौफेर फटकेबाजी केली, आकर्षक फटकेबाजी करत सर्व क्रीडारसिकांच्या ज्याने डोळ्यांची पारणं फेडली तो फलंदाज मुन्ना परब आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा खेळाडू फटका फसतोय की काय, क्षेत्ररक्षक मात्र डीप लॉंग बाउंड्रीवरनं पाहायला मिळतोय आणि फटका फसला. ज्या मुन्नाचं कौतुक आमच्या कॉमेंट्री बॉक्समधनं करत होतोय तो मुन्नाचा फटका फसला आणि 4थ्या गड्याच्या स्वरूपात एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचा मुन्ना परब हा 4थ्या गड्याच्या स्वरूपात मात्र डगआउटचा शिकार बनतोय.
23 धावफलकावर 4 गड्याच्या मोबदल्यात उर्वरितचे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. ज्या गोविंद फालेनं मागील सामन्यात आल्या आल्या षटकार माजून गोलंदाजाचं स्वागत केलं होतंय, तोच फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय. आक्रमक शैली, भरदार शरीरयष्टी गोविंद फाले हा फलंदाज स्ट्राईकवर येतोय. 20 चेंडू 30 धावा सामन्याचं समीकरण. गणेश कुबल या सामन्याला कलाटणी देतोय की काय? एका बाजूनं विकेट मिळवतोय, टर्निंग पॉइंट ठरतोय की काय हा विकेट, मात्र येणारी वेळ ठरवणार. आणि 20 चेंडू आणि 30 धावा असं सामन्याचं समीकरण. पुढील सामना अतिशय महत्त्वपूर्ण लढत. फ्रेंडशिप सातेरी मातवण विपक्ष वर्षा वॉरियर्स देवबाग या 2 संघादरम्यान. उर्वरितचे 20 चेंडू 30 धावा असं सामन्याचं समीकरण. गोलंदाज सज्ज होतोय तो अष्टपैलू असा खेळाडू, छोट्या चणीचा खेळाडू, लहान उंची कीर्तिमान तो गणेश कुबल. सुंदर असा कफेल पद्धतीचा चेंडू मारायचा. यावेळी मात्र चेंडूला फक्त दिशा द्यायची या इराद्यानं मात्र आल्या आल्या चेंडूवर आपलं खातं खोलतोय. सांघिक धावफलक मात्र गोविंद फाले हा आपलं वैयक्तिक खातं खोलत. सांघिक धावसंख्या 24 धावा ही 4 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 19 चेंडूचा म्हणजे 29 धावा अजूनही धावफलकर जमवायच्या बाकी आहे. ते 21 स्फोट वरवडे क्रिकेट संघाला. आकुट टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका, डीप थर्ड मॅनचे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आकाश मांजरेकर. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि तदनंतर मात्र एकेरी धाव ही संघासाठी प्राप्त करतोय. वारंवार प्रत्येक क्षेत्ररक्षण आपलं 100% योगदान द्यायचं या इराद्यानं मात्र प्रयत्न करतोय. आणि 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या स्थिरावली गेली ती 25 धावा धावफलकावर. सुमित, ओव्हर टू सुमित काळसेकर. यानंतर सामना होतो आजच्या दिवसातील 6वा सामना. फ्रेंडशिप सातेरी मातोड विपक्ष वर्षा वॉरियर्स देवबाग या 2 संघादरम्यान. आणि दोन्ही संघ कर्णधार उपस्थित होत आहेत. एका बाजूने बबल नाईक आणि दुसऱ्या बाजूने राजन केरकर पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. आणि सन्माननीय मनोज धावडे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय यानंतरच्या सामन्यासाठी. आणि दोन्ही संघ कर्णधार उपस्थित आहे आमच्यासोबत. एका बाजूने बबल नाईक पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूने राजन केरकर. आणि आजच्या दिवसातील या लेग टेबलमधील हा अंतिम सामना पाहायला मिळतो या दोन्ही संघादरम्यान. 6वा सामना. आणि वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ कॉल करतोय हेड टेल इटीस. आणि फ्रेंडशिप सातेरी माथोडी क्रिकेट संघ टॉस विन होतोय. संध्याकाळचं सत्र आणि नक्कीच आमच्यासोबत बबल नाईक आहे. संध्याकाळचं सत्र आहे, टॉस आपण जिंकताय, आपला निर्णय काय असेल? आणि समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? कारण मागील सामना तुम्ही पराभूत ठरला, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होता, ज्या चुका झाल्या मागील सामन्यात, या सामन्यादरम्यान काय रणनीती असेल आणि समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 55 ते 60. खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. खूप महत्त्वपूर्ण सामना. आणि आमच्यासोबत आहेत राजन केरकर. आपण टॉस हरलाय, संध्याकाळचं सत्र आणि प्रतिस्पर्धी संघाने गोलंदाजी घेतली. मागील सामना जर पाहिलं तर आपल्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यादरम्यान जर पाहिलं तर हा सामना खूप महत्त्वाचा देखील आहे तुमच्यासाठी. मागील 2 सामने तुम्ही विजयी ठरले आहेत आणि त्यामुळे प्रथम फलंदाजी मिळाली. संध्याकाळच्या सत्रात या खेळपट्टीवरती या 6 षटकादरम्यान किती धावा बनवण्याचा आपला प्रयत्न असेल? आम्ही 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या संघादरम्यान जर पाहिलं तर ओव्हरसीज खेळाडू साहिल वांगणकर पाहायला मिळतो, जो आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय फलंदाजीत आणि गोलंदाजीत देखील. त्या खेळाडूबद्दल आपण काय सांगाल? साहिल तर चांगलाच आहे, पण आमच्या बाकीच्या फिल्डरांनी पण चांगलाच सपोर्ट केला पाहिजे त्याला. आणि पहिल्या सामन्यादरम्यान बहारदार कामगिरी सुनील मालवणकर यांची पाहायला मिळाली. या खेळाडूबद्दल आपण काय बोलाल? ज्याप्रमाणे या मैदानामध्ये पहिल्या सामन्यादरम्यान मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होता आणि त्या पाठलागादरम्यान या संघातील अनुभवी खेळाडू सुनील मालवणकर याची बहारदार खेळ पाहायला मिळाली सर्व प्रेक्षकांना. त्या खेळाबद्दल आपण काय बोलाल? सुनीलने चांगली फलंदाजी केली पहिल्या मॅचमध्ये आणि सुनील चांगलाच खेळाडू आहे आणि सुनील ह्या विकेटवर कुठच्या पण बॉलरला खेळू शकतो. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. आवाज असेल नाना परब आणि त्याचबरोबर सचिन सावंत यांचं. धन्यवाद सुमित कळसेकर. मैदानावर वळूया. अतिशय रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व क्रीडा रसिकांची डोळ्याची पारणं. अतिशय आनंददायी वातावरणात हा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो 16 चेंडू आणि 27 धावा असं सामन्याचं समीकरण. 26 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात
मोबदल्यात एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ हा पाठलाग करतोय, परंतु उर्वरितचे 16 चेंडू आणि 27 धावा असं सामन्याचं समीकरण. गोव्याचा गुणवान खेळाडू या स्पर्धेत ओव्हरसीज या नावानं मात्र खेळतोय तो विकी नाईक आपल्याला सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं. विकी नाईक सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूनं आणि स्ट्राईकवर आक्रमकतेने नटलेला फलंदाज तो अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची हलकेसकडे शॉर्ट सिली पॉईंटवरनं क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत मात्र एकेरी धाव घेतली गेली आणि एकेरी धावेनं 26 धावा धावपलकावर. उर्वरित अजूनही सामन्यात बहुपा वर्चस्व गाजवतोय दोन्ही संघ. एका बाजूनं गणेश कुबलचे शर्तीचे प्रयत्न आहेत की मागील 2 सामन्याला आपल्याला पराभवाची धूळ चाकावी लागली, परंतु या सामन्यात आपला विजयाचा झेंडा कुठेतरी या स्पर्धेत छत्रपती चषकाच्या निमित्तानं लावावा, परंतु गोलंदाज इतर फलक्षेत्ररक्षकांनी कुठेतरी आपल्याला साथ द्यावी. गोलंदाजीत सुंदर कामगिरी केली, मात्र फलंदाज निराशा अशी आपल्याला पाहायला मिळेल ती गणेश कुबलची. वारंवार उजव्या यष्टीच्या चेंडूवरचे मात्र फटके टोलवायचे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो अतिरिक्त धावेचा आणि अतिरिक्त धावेनं मात्र प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपात अर्थात एकेरी धावेचा हातभार हा 28 धावांपर्यंत लागतोय. 28 धावा 5 कडेंच्या मोबदल्यात. 15 चेंडू 25 धावा सामन्याचं समीकरण हे आपल्याला पाहायला मिळतंय. विकी नाईक 8 धावा खर्च करत 2 ज्यानं मोहरे टिपले तो विकी नाईक कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सज्ज होतोय. सुंदर असा फटका ओव्हरपिच मध्येचा चेंडू बराच का चेंडू हव्यात विसावतोय. मिड विकेट च्या डोकीवरनं चेंडू हा सरळ ट्रॅव्हल होतोय तो 6 धावांसाठी आणि 6 धावांना मात्र कुठेतरी एकेरी स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाच्या खेम्यात मात्र वातावरण हे मात्र निश्चितच पाहायला मिळतोय. षटकारांना मात्र धावसंख्या ही स्थिरावली गेली. कुठेतरी षटकार हा मारून मात्र सामन्यात आनंदाचं वातावरण हे डगआउटमध्ये पाहायला मिळतंय. उर्वरित अजूनही सामन्यात निश्चितच वर्चस्व गाजवणार हे पीके स्पोर्ट, परंतु गोलंदाजावर हा वर्चस्व गाजवलाय फलंदाजांनी तो अक्षय कदम आणि त्याचा साथीदार केतन तिर्लोटकरनं. सुंदर चेंडू कट करायचा प्रयत्न होता, चेंडूनं थोडीशी दिशा बदलली. विकी नाईक खरोखरच तोही म्हणतो मी तुझ्यापेक्षाही मात्र गोलंदाजी करू शकतो. कल्पकता, बुद्धिमत्ता ही मात्र अनुभव आणि चतुरस्त्र पद्धतीची गोलंदाजी करायची या इराद्यानं मात्र गोलंदाजी करतोय तो विकी नाईक. 14 धावा खर्च करत 2 मोहरे जिंकले तो विकी नाईक सज्ज होतोय. आडव्या पॅडनं चेंडू टोलवायचा होता, परंतु फटका फसतोय आणि थेट गणेश कुबलच्या हाती चेंडू विसावतोय आणि उरलेले सोपस्कार पूर्ण करत चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक, एक सुंदर गुणलेखक म्हणून ज्यांच्याकडे आज सिंधुदुर्गात पाहिलं जातंय, कुठेही स्पर्धा असो क्रिकेटची भरपूर आवड, ते आमचे सन्माननीय यशवंतजी किनरेकर सर. सुंदर अशी गुणलेखनाची जबाबदारी आमच्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये करतायत. खूप खूप धन्यवाद देतोय ना आणि तुमच्या ह्या कारकिर्दीलाही आमच्या कॉमेंट्री बॉक्समधनं सलाम. उर्वरितचे 12 चेंडू 19 धावा असं सामन्याचं समीकरण. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही झलक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक. धन्यवाद डीजे. 12 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. नक्कीच अटीतटीचा हा सामना. टीव्ही स्क्रीनवर आपण पहा यश किनवेकर आमचे गुणवान स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच कमेंट्री बॉक्सची झलक देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. संपूर्ण मैदान हे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. पूर्ण मैदानावरती कॅमेऱ्याची नजर आहे. साथ कमेंट्री बॉक्समध्ये व्यासपीठावर मान्यवर कोण मान्यवर बसले तर ते देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. एक खूप सुंदर आयोजन नियोजन हे नक्कीच पाहायला मिळत आहे. गोलंदाजी बारकवर गोलंदाज गणेश कलंगुटकर, अजून एक अनुभवी होतकरू युवा गोलंदाज. यावेळेस बघा टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलंय. अतिशय सुंदर गोलंदाजी.
स्क्रीनवर आपण पाहतोय व्यासपीठावर आमचे सर्व मान्यवर, सन्माननीय प्रकाश चमनकर साहेब, सन्माननीय सुधीरजी पालियेकर, आयोजन कमिटी, छत्रपती मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते, सर्व सदस्य हे स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर रोमहर्षक स्पर्धा, आयोजन तेवढंच सुंदर आणि लाईव्ह प्रक्षेपण देखील नीटनेटकं क्लिअर पाहायला मिळत आहे. समीकरण वारंवार बदलताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत समीकरण बघितलं, 11 चेंडू 19 धावांची होती आवश्यकता, त्यामध्ये 1 धावेची भर. समीकरण बदललंय, 10 चेंडू 18 धावांची असेल आवश्यकता. नक्कीच छत्रपती चषक ही मोठी मानाची स्पर्धा आणि जर विचार केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतिहासातील स्पर्धांमधील सगळ्यात जास्त वजनाची जी ट्रॉफी आहे ती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते ही अतिशय सुरेख देखणी ही क्रिस्टलमध्ये बनलेली ट्रॉफी. वजनदार धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येत देखील काहीसा बदल नक्की त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्कोरबोर्डवर नजर टाकली, धावसंख्येत जर बघितलं, धावसंख्या तब्बल पोहोचले 37 या आकड्यावरती. 37 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न, ऑन साइडला जमिनीलगत फटका निघालाय. गणेश करकुटकरची गोलंदाजी, नक्कीच फलंदाजाला हात खोलण्याची संधी न देता चांगली गोलंदाजी करतो या मैदानावरती. ऑन साइडला निघालेला जमिनीलगतचा फटका, निखिल कांबळे याचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. मिळालेली प्रतिस्पर्धी संघाला मात्र केवळ या चेंडूवरील 1 धाव आणि या 1 धावेनं धावसंख्या 38 या आकड्यावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात 4.5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 7 चेंडू 15 धावांची असेल नितांत आवश्यकता. यावेळेस हा चांगला चेंडू, पुन्हा एकदा गणेश कलंगुटकर, जी जबाबदारी कर्णधाराने दिली होती, एक निर्णायक षटक. 15 धावांची आवश्यकता ही अंतिम षटकात येऊन ठेपली जाते. 6 चेंडूंचा खेळ असेल बाकी. जी जबाबदारी दिली होती गणेश कलंगुटकर या खेळाडूच्या खांद्यावरती, ती जबाबदारी अतिशय सार्थरित्या हा युवा खेळाडू या ठिकाणी सार्थ करत असताना केवळ 4 षटकं खर्ची घालणारा गोलंदाज षटक या ठिकाणी हाताळतोय आणि त्यानंतर मात्र समीकरण हे 15 धावांची असेल आवश्यकता. क्रिकेट खेळाडूंना भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये सिंधुदुर्ग आमचा हे भारी कडक आयोजन करतो आम्ही तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो हॅलो, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही झलक. हॅलो. उर्वरितचे 6 चेंडू 15 धावांची गरज. गणेश कुबलनं जो विश्वास ठेवला गणेश करगुटकरवर आणि तोच विश्वास मात्र सार्थकी लावला गणेश करगुटकरनं. एका बाजूनं उर्वरितचे 6 चेंडू 15 धावा हा सामन्याचं समीकरण. गणेश करगुटकरचा 4 धावांचा स्पेल हा महत्त्वपूर्ण ठरतोय की काय ही येणारी वेळ ठरवणार. परंतु त्या अगोदर मात्र गणेश कुबल हा मात्र गोलंदाजीत मात्र कुठेतरी आपल्या गोलंदाजांना कुठच्या गोलंदाजाला आणावं ही मात्र रणनीती आखली जाते आणि सरतेशेवटी मात्र गोलंदाज सज्ज होतोय. तो जितेंद्र नागोजी हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवी खेळाडू, गुणवान खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातोय. टेनिस क्रिकेटचा अनुभव का असावा लागतो याचं ज्वलंत उदाहरण मात्र गणेश कुबलनं यांना मैदानावर दिलं. कारण अनुभवी कर्णधार का म्हटला जातो याचंही ज्वलंत उदाहरण मैदानावर देत खरोखरच प्रयत्नाचे शर्तीचे प्रयत्न या सामन्यासाठी करतोय तो गणेश कुबल. कारण गणेश करगुटकरवर जो विश्वास ठेवला तो सार्थकी लावला. तो केवळ 4 धावा देत आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र कुठेतरी रोधक लावणारी गोलंदाजी ही पाहायला मिळते PK स्पोर्ट रेडिंग संघाकडनं. उजव्या एसटीची वरचा चेंडू हलकेच फ्लिक केला जातो. शॉर्ट स्क्वेअर लेगवरनं आकाश मांजरेकर येतो स्क्रीनवर. थोडीशी चुकी आणि या चुकीला माफी नाही. मात्र दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न काहीसा अंगलट येतोय की काय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. आणि पंच मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी करतायत. एका बाजूनं 2 धावा पूर्ण करायची आपल्या संघाला आणि जी धावांची गरज होती ती धावा कुठेतरी आपल्या संघाला मिळवायच्या होत्या. कारण विकास कदम माघारी परतला आणि संघाची जबाबदारी अक्षय कदम आणि केतन तिर्लोट
शिरोडकरवर येऊन ठेपली गेली. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांकडे याची मागणी केली आहे. निश्चितच तिसरे पंच आपल्याला थोड्याच वेळात आपली माहिती पोहोचवतील. तत्पूर्वी गोलंदाज मात्र जितेंद्र नागोजी आपले शर्तीचे प्रयत्न करतो या सामन्यासाठी, कारण मागील 2 सामने हे पराभव पत्करावे लागले, परंतु या पराभवातनं आम्ही कुठेतरी या स्पर्धेत, या छत्रपती चषक 2024च्या स्पर्धेत विजयाचा झेंडा हा आमच्या बाजूने लावणार हा इरादा मात्र त्यांचा दिसतोय. हॅलो, तर या ठिकाणी मात्र ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय सुंदर ॲक्शन रिप्ले. पंचांचा इशारा तिसऱ्या पंचाकडे, मात्र पंच थेट या ठिकाणी मात्र बाद झाल्याची खूण आमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण सुंदर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहत होतो ते दुहेरी धाव घ्यायचा प्रयत्न होता आणि तो दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र खेळाडू माघारी परततोय आणि धावसंख्या ही स्थिरावली जाते. धावसंख्या स्थिरावली गेली ती 39 धावा. धावपलकर उर्वरितचे 5 चेंडू 14 धावा असं सामन्याचं समीकरण. जितेंद्र नागोजी मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. एका बाजूनं हा मात्र सामन्याचा हृदयाचं ठोकय वाढवणारा हा सामना, खरोखरच हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळपासून असे सामने आपल्याला सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळतात, परंतु हा सामना अतिशय चुरशीचा असतोय. कारण जितेंद्र नागोजी खरोखरच गणेश कुबलनं आपल्या सामन्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतोय. प्रत्येक चेंडूवर धावा न करता प्रतिस्पर्धी संघाला रोधक लावायचा या इराद्यानं मात्र गोलंदाजी केली गेली, परंतु गणेश करंगुटकरनं मात्र सामन्यावर निश्चितच पकड मजबूत केली आहे. आणि त्याचबरोबर शेवटच्या षटकात मात्र जितेंद्र नागोजी उर्वरितचे 5 चेंडू 14 धावा असं सामन्याचं समीकरण. 39 धावा धावपलकावर आपण पाहतोय. उर्वरितचे 5 चेंडू 14 धावा असं सामन्याचं समीकरण. सुंदर चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका टोलवायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र एकेरी धाव घ्यायची होती, मात्र तीही धाव घेण्याचा प्रयत्न, बॅकअप नव्हतं, खराब प्रदर्शन. मात्र अशा वेळी काहीशा चुका ह्या निश्चितच महागात पडतील की काय सचिन, कारण अशी एकेरी धाव ही महत्त्वपूर्ण अशी सामन्यात आपल्याला म्हटली जाते. म्हणजे 4 चेंडू आणि 12 धाव असं आपल्याला पाहायला मिळतंय. उर्वरितचे 4 चेंडू आणि 12 धावा असं सामन्याचं समीकरण. उर्वरितचे 4 चेंडू 12 धावा सामन्यात अतिशय रोमहर्षक यावेळी पाहायला मिळतोय. गोलंदाज जितेंद्र नागोजी आडव्या चेंडूवर मात्र फटका टोलावतो. डेम मिडकर निखिल कांबळे येतोय. उंच पुरा असा खेळाडू सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याचबरोबर परतीची फेक ही मात्र एकेरी धावेपर्यंत आपल्याला पोहोचवता जाते. कारण मागील 2 सामने विजयाचे मात्र विजयापासून वंचित राहिले गेले ते पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ, परंतु या सामन्यात आपण वरचष्मा गाजवणार. उर्वरित 3 चेंडू 11 धावा असं सामन्याचं समीकरण. 3 चेंडू आणि 11 धावा असं सामन्याचं समीकरण. खोलवर पद्धतीचा चेंडू, मोठा फटका येतो, डीप लॉंगॉन पर्यंत पोहोचतोय. मात्र सरतेशेवटी मात्र षटकाराची मोहर लागली गेली. सामन्यात आणखीनच या ठिकाणी मात्र वर्चस्व गाजवतो एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ. वाटत होतं कुठेतरी जी करिश्मा या मैदानावर गणेश करंगुटकरनं आणि गणेश कुबलनं दाखवला, तो शेवटी मात्र जितेंद्र नागोजी विजयाचे सोपस्कार पूर्ण करेल की काय, परंतु तदनंतर मात्र षटकार येतोय तो फलंदाजाचा अक्षय कदमचा. अक्षय कदम 10 धावा, गुरु राणे 3 धावावर खेळतोय. उर्वरित 2 चेंडू आणि 5 धावा. सुंदर फटका, ज्यावेळी मात्र चौकार येतो का क्षेत्ररक्षक येतो अक्षय राणे स्क्रीनवर. एकेरी धाव दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न काहीसा अंगलट येतोय की काय. निश्चितच दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज माघारी परततोय. म्हणजे हा सामना निश्चितच चुरशीचा होतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सचिन रंगतोय, कारण असा सामना क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फिरणारा सामना हा आपल्या सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळतो. 49 धावा धावपलकावर निश्चितच पंच सांगतील कुठचा खेळाडू दुसऱ्या धावांसाठी हा मात्र माघारी परतला जातोय. कारण सुंदर थ्रो अक्षय राणेचा होता आणि अक्षय राणे थ्रो केल्यानंतर मात्र
प्रीमियर लीगची ही झलक एक नंबर गाजतो छत्र हॅलो पंच नक्कीच फलंदाज धावबाद झाला हे नक्की आहे, परंतु कुठचा फलंदाज धावबाद असेल हे पाहण्यासाठी या ठिकाणी रेफरल घेतलाय. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. नक्कीच धगधग वाढली जाते. पंचांकडे थर्ड अंपायरकडे दाद मागितली गेली. यावेळेस कोणता फलंदाज धावबाद आहे हे पाहिलं जात आहे. पाहूया टीव्ही स्क्रीनवरती आपण नक्कीच पाहतोय. सदस्याची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळाली 49 या आकड्यावरती. अंपायराक रिव्ह्यूच नाही आधी ह्याका रिव्ह्यूच नाही प्लेयरसाठी प्लेयरा रिव्ह्यूच नाही टुर्नामेंटला प्लेयर रिव्ह्यू नाही होता. ओके हा मैदानी पंचांचा निर्णय अतिशय योग्य होता. समीकरण बघितलं. समीकरण 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 49 धावांवरती धावसंख्या स्थिरावली. 7 गड्यांच्या मोबदल्यात 5.5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जितेंद्र नागोजी. काहीसा दबाव नक्कीच पाहायला मिळतो दोन्ही संघांवरती. खास करून गोलंदाजावरती दबाव असेल, कारण एका षटकात 5 धावांचं संरक्षण करण्यासाठी जबाबदारी दिली होती. यापूर्वीच्या षटकात केवळ 4 धावा खर्ची घातल्या होत्या गोलंदाज गणेश कनगोटकर याला, आणि तदनंतर हे समीकरण आणून ठेवलं होतं. अंतिम षटकाचा खेळ. बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सबस्क्राईब केलं नसेल आता सबस्क्राईब करा. यावेळेस चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती आलाय खरा. अतिशय सुरेख झेल. जजमेंट अतिशय सुंदर पाहायला मिळतंय, आणि जो फटका हवेत विसावला होता, ज्या फटका चौकरच्या शोधात नक्कीच मैदानाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता, त्या फटक्याला अतिशय सरतेशेवटी मात्र यावेळेस रोखलं जातंय. आणि 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना झेलबाद होतोय फलंदाज. म्हणजे 8वा गडी बाद झाल्यामुळे 49 धावांमध्ये धावसंख्या स्थिरावते आणि जवळपास 3 धावांच्या फरकानं हा सामना जिंकतोय पीके स्पोर्ट्स रेडी संघ, आणि नक्कीच रंगत निर्माण करतोय या स्पर्धेत. आतापर्यंत जर बघितलं, पीके स्पोर्ट्स रेडी संघानं 3 सामन्यांमध्ये 1 विजय संपादन केलाय. सेम सिच्युएशन तशीच पाहायला मिळते ती एके स्पोर्ट्स वरवडे संघाची. ते देखील 3 सामने खेळतायत. 1 सामन्यात